तुम्हाला हे माहीत आहे का मंडळी? जर तुम्ही एका परातमध्ये 1 कप गव्हाचं पीठ आणि 1 कप मैदा घेऊन त्यामध्ये चवीनुसार मीठ, 2 टेबलस्पून बटर आणि चिमूटभर सोडा घालून त्याला मिक्स करून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये 2 चीज क्यूब किसून घेतले आणि त्यालासुद्धा व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये थोडं-थोडं करून दूध घालून त्याचा सॉफ्ट असा गोळा तयार करून घेतला. त्या गोळ्याला झाकून काही वेळाकरिता मुरण्याकरिता ठेवून दिलं. त्यानंतर त्या गोळ्यामधून एक गोळा घेऊन पातळ अशी पोळी लाटून घेतली. लाटून घेतलेल्या पोळीला चाकूच्या मदतीने साईडच्या कळा कापून त्याला छोट्या-छोट्या स्क्वेअर शेपमध्ये कट करून घ्यायचं. हे सगळे कट करून घेतल्यानंतर गरम तेलामध्ये मीडियम आचेवर याला गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेतले. तर तुम्ही घरच्या घरी मार्केटसारखे क्रिस्पी असे छान चिजलिंग बनवून तयार करू शकता. आणि हे चिजलिंग मार्केटपेक्षासुद्धा भारी तयार होतात. तर मग मुलांना आवडणारे हे चिजलिंग तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. आणि माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. धन्यवाद.